ठाणे जिल्ह्यामध्ये मुंबई अहमदाबाद हायवेवरती एक गॅसचा टँकर उलटला होता। तो रस्त्यावरून बाजूला काढण्यात आलाय। आता हा रस्ता खुला करण्यात आलाय। गळती सुरू असलेला गॅस दुसऱ्या टँकरमध्ये काढण्यात आला आणि अपघात झालेला टँकर अखेर रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आलाय। 6 तास इथं प्रचंड वाहतूक कोंडी होती। कपिल राऊत माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत। कपिल, आपल्याला माहिती आहे ठाणे जिल्ह्यातून कुठल्याही दिशेला जाणारा एकही रस्ता थोड्या काळाकरता जरी बंद झाला आणि विशेषतः संध्याकाळी बंद झाला तर काय आपत्ती ओढावते। सगळीकडे वाहनांचा सागर जणू तुंबला अशी परिस्थिती असते। इथली आता वाहतूक कोंडी सुरळीत झाली आहे का? वाहतूक कोंडी सुरळीत झाली असं बोलू शकत नाही आपण, परंतु वाहतूक सुरू झाली, वाहतूक खुली करण्यात आली असं बोलू शकतो। तो टँकर आहे त्याला बाजूला काढण्यात यश आलेलं आहे। टँकर काढण्याची टेक्निकल टीम आली होती पण त्यांनाही ते जमत नव्हतं। शेवटी मग त्या टँकर जो लीक झालेला गॅस आहे तो गॅस दुसऱ्या टँकरमध्ये काढण्यात आला आणि तो टँकर रवाना करण्यात आला आणि मग तो जो अपघात झालेला टँकर आहे त्याला बाजूला ठेवण्यात आलेला आहे। त्याला रात्री ह्या शहरातून बाहेर काढण्यात येईल। परंतु जो बॅकलॉग आहे वाहतूक कोंडीचा तो मोठा आहे। म्हणजे ह्या इथून विरारपर्यंत रांगा लागल्या होत्या। इथे दहिसर चेकनाक्यामध्ये रांगा लागल्या होत्या आणि इथपर्यंत आणि इथे ठाण्याच्या दिशेने बघितलं तर कापूस बावडीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती। आता हळूहळू ती सुरळीत होत आहे। बॅकलॉग भरायला अजून 2 ते 3 तास जातील। अजूनही त्या परिसरात थोड्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे। सुरळीत वाहतूक झाली असं बोलू शकत नाही, पण वाहतूक खुली झालेली आहे। जो बॅकलॉग भरायला अजून तरी 1 ते 1.5 तास जाईल। अजित, कपिल, थोडक्यात उत्तर, ज्यांना ठाणे शहराच्या माध्यमातून ठाणे शहरातून प्रवास करायचा आहे त्यांनी आता किती तासांनी प्रवासाला निघावं, कारण त्यांना सुरळीत वाहतूक जेणेकरून मिळू शकते? अजित, 2 गोष्टी बघितल्या पाहिजे आपण। एक तर आता विकेंडला 3 सलग सुट्ट्या आहेत, त्यामुळे ठाणेकर असो किंवा मुंबईकर असो ठाण्याच्या बाहेर किंवा पिकनिकला बाहेर पडलेल्या त्या गाड्यांची संख्या वाढलेली आहे। त्यात हा अपघात, त्यामुळे ठाणेकरांनी 2 ते 3 तास तरी हा रस्ता वापर टाळावा असं आपण आवाहन करूया। जी, धन्यवाद कपिल या सविस्तर आणि अत्यंत महत्त्वाची माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।